जर लोक तुमचं जगणं मुश्किल करत असतील तर करून पहा हे 8 उपाय. मित्रांनो, आयुष्य म्हणजे नागमोडी वाट. ते कधीच सरळ रेषेत जात नाही. या प्रवासात अनेक लोकांशी आपला सामना होतो. यात कधी काही लोक मुद्दाम आपलं जगणं कठीण करतात. आपण आपल्या कामात असतो, पण कोणीतरी आपल्याला अचानक मागे खेचत असतं. समोर हसून बोलणारी लोक पाठीमागे वेगळीच भाषा वापरत असतात. कधी ऑफिसमध्ये, कधी नात्यांमध्ये, कधी मित्रांमध्ये, तर कधी चक्क आपल्याच घरात आपल्याला असे अनुभव येतात. अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की मलाच या गोष्टी का सहन कराव्या लागतात. विचार मनात पिंगा घालू लागतात आणि मन थकल्यासारखं होतं. राग येतो, दुःख होतं आणि काही वेळा तर स्वतःवरच शंका येऊ लागते. पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी चूक आपली नसते. काही लोकांचा स्वभावच दुसऱ्यांना त्रास देण्याचा असतो. म्हणूनच अशा परिस्थितीत शहाणपणाने वागणं गरजेचं असतं. थोड्या समजुतीने आपण परिस्थिती बदलू शकतो. आपल्याला मोडायचं नाही, तर अजून मजबूत व्हायचं आहे. चला तर पाहूयात, जर लोक तुमचं जगणं मुश्किल करत असतील तर कोणते 10 उपाय करून पाहायचे. 1. वाईट लोकांची प्रत्येक गोष्ट मनावर घेणं थांबवा. लोक काय बोलतात हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण ते मनावर घ्यायचं की नाही हे मात्र आपल्या हातात असतं. बऱ्याच लोकांना सवय असते की उगाच काही बोलून दुसऱ्यांचं जगणं मुश्किल करून टाकायचं. ही लोक वाईट गोष्टी, टोचणारे शब्द अगदी सहज बोलून जातात आणि आपण त्या शब्दांना सिरियसली घेऊन मनात साठवून ठेवतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो. असं प्रत्येक वेळी गरजेचं नाही की टीका तुमच्यासाठीच केलेली आहे. काही लोकांचा स्वभावच टोचून बोलण्याचा असतो. जर प्रत्येक गोष्ट मनावर घेत राहिलात तर तुम्ही कायम दुःखी राहाल. म्हणून स्वतःला समजवा की प्रत्येक माणसाचं मत महत्त्वाचं नसतं. जगात कोट्यावधी लोक आहेत आणि प्रत्येकाचं मत वेगळं असणारच आहे. जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायला गेलात तर स्वतःलाच त्रास करून घ्याल. काही वेळा लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांची मानसिकता विचित्र असते. त्यांच्या या विचित्र स्वभावाचा त्रास तुम्ही का सहन करायचा? म्हणून मनाला थोडं मजबूत करा. मित्रांनो, जे आपल्याला समजून घेतात तेच आपले. बाकीच्यांसाठी स्वतःची झोप खराब करू नका. 2. लोक वाटेल ते बोलून त्रास द्यायचा प्रयत्न करतील, पण त्यातही शांत राहण्याची ताकद ओळखा. जेव्हा कोणी आपल्याला मुद्दाम त्रास देतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया रागाने उलट बोलण्याची असते. पण इथेच आपण चूक करत असतो, कारण समोरचा माणूस तुमची चुकीची प्रतिक्रिया पाहण्यासाठीच हे सगळं करत असतो. मात्र जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांचा खेळ अर्धवट राहतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःवर नियंत्रण असणं होय. तुम्ही शांत राहिलात की समोरच्याला कळत नाही की तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि हीच गोष्ट त्याची अस्वस्थता वाढवते. अनेकदा आपण विचार न करता बोलतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण शांतता तुम्हाला विचार करायला वेळ देते. तुमच्या आवाजाचा टोन कमी होतो. जी लोक प्रत्येक गोष्टीवर ओरडतात त्यांना कोणीही सिरियसली घेत नाही. पण जो कमी बोलतो, विचारपूर्वक बोलतो, त्याचे शब्द मात्र लक्षपूर्वक ऐकले जातात. त्यामुळे जेव्हा कोणी मुद्दाम टोचून बोलतं तेव्हा स्वतःला सांगा की मला लगेच उत्तर द्यायचं नाही. मला स्वतःचा सन्मान जपायचा आहे. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. 3. कोणी काहीही म्हणू दे, पण स्वतःची किंमत स्वतः ओळखा. लोक तुम्हाला तेवढीच किंमत देतात जितकी तुम्ही स्वतःला देता, हे सर्वात आधी समजून घ्या. कारण जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल तर इतर लोक तर अजूनच कमी लेखणार ना. अनेकदा आपण दुसऱ्यांच्या मतावर आपली किंमत ठरवतो. कोणी कौतुक केलं तर आपल्याला खूप आनंद होतो आणि कोणी टीका केली, वाईट बोललं तर आपण खचूनही जातो. पण असं सतत होत राहिलं तर याचा अर्थ आपण आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देत असतो. पण हे योग्य नाही. म्हणून स्वतःला दररोज आठवण करून द्या की माझ्यात काहीतरी खास आहे. माझ्या कष्टांची आणि प्रामाणिकपणाची किंमत मला आहे. तुम्हाला मेहनत करून तुमचं यश प्राप्त करून घ्यायचं आहे. जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाची वाटही वेगळी आहे. त्यामुळे तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. जी लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्याशी कोणी सहजपणे खेळू शकत नाही, कारण त्यांना स्वतःची ताकद माहिती असते. आयुष्यात जरी तुमच्याकडून काही चूक झाली तरी त्यातून शिका, पण स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःशी चांगलं प्रेमाने बोला. स्वतःच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवा. म्हणा की स्वतःला कधीतरी, बाळा काय त्रास होतो आहे. आपला सर्वात जास्त संवाद स्वतःशीच असला पाहिजे. पण जर तोच संवाद नकारात्मक असेल तर बाहेरचं जग अवघड आणि त्रासदायक वाटू लागतं. म्हणून स्वतःचा आदर करा. स्वतःच्या वेळेची आणि मेहनतीची कदर करा आणि लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्याही मान्यतेवर जगत नाही.
तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वावर आणि स्वभावावर आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा जगालाही तुम्हाला मान द्यावाच लागतो. 4. वादामध्ये विचार करूनच प्रतिक्रिया द्या. कोणी काही बोललं की आपण लगेच उत्तर द्यायची घाई करतो आणि त्यातूनच भांडणं वाढतात. पण प्रत्येक गोष्टीला त्याच क्षणी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा थोडा वेळ घेणं जास्त शहाणपणाचं असतं. जेव्हा आपण लगेच बोलतो तेव्हा शब्दांवर नियंत्रण राहत नाही आणि नातंही बिघडतं. पण जर तुम्ही 2 मिनिटं शांत बसलात आणि विचार केला की याला उत्तर द्यायचं की या माणसाचं बोलणं सोडून द्यायचं, तेव्हा अनेक समस्या तिथेच संपतात. प्रत्येक वादात उडी मारणं म्हणजे स्वतःचं मानसिक नुकसान करून घेणं होय. समोरचा माणूस मुद्दाम भडकवत असेल तर त्याला तुमचं संतापणं, रागावणं, चिडचिड करणं हेच हवं असतं. पण तुम्ही ते न करता शांतपणे फक्त ऐकलं आणि विषय बदलला तर त्याचा तो प्रयत्न फसतो. विचार करून दिलेलं उत्तर नेहमी प्रभावी असतं आणि समोरच्यालाही कळतं की तुम्ही वाईट बोलणारे, भडकू स्वभावाचे नाहीत. त्यामुळे लोकांचा तुमच्याविषयीचा आदर वाढतो. लक्षात ठेवा, शब्द एकदा तोंडातून गेले की ते परत येत नाहीत. म्हणून प्रतिक्रिया देण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की हे बोलल्याने खरंच मला काही फायदा होणार आहे का? जर फायदा नसेल तर शांत राहणंच योग्य असतं आणि जर बोलणं गरजेचंच असेल तर शांत आवाजात आणि स्पष्ट शब्दात बोला. कारण समजूतदार माणूस कधीच आरडाओरडा करून स्वतःची बाजू सिद्ध करत नाही. तो संयमाने आणि नेमकं बोलूनच समोरच्याला जिंकतो. 5. वाईट लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करा. स्वतःला कामात आणि तुमच्या प्रगतीत गुंतवा. जी लोक तुमचं जगणं कठीण करतात त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं. तुम्ही दिवसभर त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसला तर त्यांचा उद्देश पूर्ण होतो. म्हणून एक गोष्ट पक्की करा की तुमची ऊर्जा त्यांच्या विचारात नाही तर तुमच्या प्रगतीत खर्च झाली पाहिजे. कारण रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर. जेव्हा तुम्ही नवीन कौशल्य शिकता, स्वतःच्या कामात लक्ष देता किंवा स्वतःच्या ध्येयांसाठी झटता, तेव्हा लोकांच्या बोलण्याला आपोआप कमी महत्त्व उरतं. तुमचं लक्ष जिथे तिथे तुमची वाढ होते. जर तुम्ही लोकांच्या त्रासावर लक्ष दिलं तर त्रास वाढेल आणि जर तुम्ही प्रगतीवर लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य पुढे जाईल. अनेक वेळा लोकांना तुमचं अपयशच पाहायचं असतं, पण तुम्ही शांतपणे मेहनत करत राहिलात तर त्यांच्यासाठी तेच मोठं उत्तर असतं. रोज स्वतःला विचारा की आज मी माझ्यासाठी काय केलं, मी किती शिकलो आणि किती पुढे गेलो. हेच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आयुष्यात तुमच्यासोबत तुमचं कर्तृत्व उरतं, लोकांची मतं नाहीत. जेव्हा तुम्ही एक ठराविक उंची गाठता तेव्हा तुम्हाला खाली खेचणारी लोकं खूप छोटी दिसायला लागतात. म्हणून स्वतःला कामात गुंतवा आणि आयुष्यात स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्याही बोलण्याने तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. 6. योग्य लोकांची साथ निवडा. मित्रांनो, आयुष्यात सगळीच लोकं वाईट असतात असं समजण्याची चूक करू नका. कारण जगात वाईट लोकं आहेत तशीच चांगली आणि समजूतदार लोकंही आहेत. पण प्रश्न असा असतो की तुम्ही कोणाच्या जवळ राहता. कारण ज्या लोकांसोबत तुम्ही जास्त वेळ घालवता त्यांचा स्वभाव हळूहळू तुमच्यावर परिणाम करतो. जर तुम्ही सतत नकारात्मक, तक्रार करणाऱ्या आणि इतरांची निंदा करणाऱ्या लोकांमध्ये बसलात तर तुमचं मनही तसंच होतं. पण जर तुम्ही सकारात्मक, कष्टाळू आणि साध्या सरळ लोकांमध्ये राहिलात तर तुमच्यातही चांगले बदल दिसू लागतात. त्यामुळे मैत्री आणि जवळीक करताना सावध राहा. प्रत्येकाकडे मन मोकळं करून सगळं सांगणं गरजेचं नसतं. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्या माणसाचा स्वभाव आणि वागणूक पहा. जो तुमच्या यशात आनंद मानतो आणि तुमच्या अडचणीत शांतपणे साथ देतो तोच खरा तुमचा माणूस. बाकी सारे फक्त वरवर बोलणारे असतात. योग्य लोकांची साथ असेल तर आयुष्याची अर्धी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा. 7. त्यांनी कितीही त्रास देऊ देत, तुम्ही योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा. जी लोकं तुमचं जगणं अवघड करतात त्यांना लगेच धडा शिकवावा असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. घाईत घेतलेला निर्णय अनेकदा आपल्यालाच महागात पडतो. जर कोणी तुमच्या विरुद्ध बोलत असेल किंवा कट करत असेल तर लगेच भांडण उभं करण्यापेक्षा शांतपणे परिस्थिती पहा. कोण काय बोलतंय, कोण कसं वागतंय हे नीट लक्षात ठेवा. वेळ अनेक गोष्टी उघड करते आणि अनेकदा सत्य आपोआप समोर येतं. तुम्ही संयम ठेवलात तर समोरचा माणूस बेफिकीर होतो आणि तिथेच तो चूक करतो. संयम म्हणजे भीती नाही तर आतली ताकद आहे. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तोच योग्य क्षणाची वाट पाहू शकतो. आयुष्यात काही लढाया शब्दांनी जिंकायच्या नसतात तर वेळ आणि कृतीने जिंकायच्या असतात. त्यामुळे स्वतःची तयारी सुरू ठेवा. तुमचं काम प्रामाणिकपणाने करत राहा
आणि योग्य वेळ आली की शांतपणे आणि ठामपणे तुमची बाजू मांडा. योग्य वेळेवर दिलेलं उत्तरच सर्वात प्रभावी असतं. 8. तुमच्या मनःशांतीला सर्वात वरचं स्थान द्या. जेव्हा काही लोक तुमचं जगणं मुद्दाम अवघड करतात तेव्हा तुम्ही दिवसभर त्यांच्या विचारात अडकून राहता आणि त्यामुळे तुमची मनःशांती हरवते आणि शेवटी नुकसानही तुमचंच होतं. म्हणून एक गोष्ट ठरवा की कोणाच्याही वागण्यापेक्षा माझी मनःशांती मोठी आहे. पैसा, यश, लोकांचं कौतुक हे सगळं नंतर आहे. जर मनच शांत नसेल तर काहीच उपयोगाचं नाही. त्यामुळे रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. शांत बसा, चालायला जा, प्रार्थना करा किंवा जे आवडतं ते करा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही आतून कसे आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी स्वतःला विचारा की हे धरून ठेवणं खरंच गरजेचं आहे का? जर एखादी व्यक्ती सतत त्रास देत असेल तर तिच्यापेक्षा तुमचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. ते सतत तणावात घालवण्यासाठी नाही. तुमचं सुख, तुमची झोप आणि तुमची मनःशांती यांचं रक्षण करा. ज्या दिवशी तुम्ही आतून शांत झालात त्या दिवशी बाहेरचं वादळ तुमच्यावर परिणाम करूच शकणार नाही. मित्रांनो, जीवन जगत असताना लोक तुमचं जगणं कठीण करतील हे आपल्याला थांबवता येत नाही. पण त्यांना तुमचं मन तोडू द्यायचं की नाही हे मात्र तुमच्या हातात आहे. जीवनात प्रत्येक वादाला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी सोडून दिल्या की आपण आपली मनःशांती टिकवू शकतो. आपल्या स्वतःला सांभाळणं हेच सर्वात मोठं यश आहे. लोकांचं वागणं त्यांच्या स्वभावाचं आणि मूल्यांचं प्रतिबिंब असतं. ते तुमच्याशी वाईट वागले म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमचा स्वाभिमान हा तुमचा खरा खजिना आहे. जो तो जपतो तोच आयुष्यात पुढे जातो. मन शांत ठेवलं की निर्णयही योग्यच घेता येतात. पण भावनेत वाहून गेलो तर नुकसान मात्र आपलंच होतं. म्हणून संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास या तीनही गोष्टी घट्ट पकडून ठेवा. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमची वाट ही तुमची आहे आणि ती चालण्याची ताकदही तुमच्यातच आहे. उभं राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणालाही तुमचं जगणं कठीण करूच देऊ नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.